नंतर पुढची बातमी आपण पाहणार आहोत। 4 भिंतीआड सीएम पदाचा चेहरा जाहीर करा। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरती ठाकरेंची भूमिका नेमकी काय असा सवाल उपस्थित केला जातोय। कारण सीएम पदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली जाते। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरती ठाकरे नेमकी काय भूमिका घेताय, ठाकरेंची भूमिका नेमकी काय आहे, या संदर्भात आता चर्चांना उधाण आलंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार। अक्षय, वर्षा, आपण जर बघितलं तर विधानसभा निवडणुकीपूर्वी 4 भिंतीत तरी किमान मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशा पद्धतीची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं केली जाते। याबाबतची भूमिका त्यांनी वेगवेगळ्या वेळी महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये मांडली असल्याची माहिती आता सूत्रांकडनं मिळते। काही दिवसांपूर्वी षण्मुखानंद मध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात जाहीरपणे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा तुम्ही जाहीर करा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ असं म्हटलं होतं। मात्र शरद पवार असतील, त्यासोबतच काँग्रेस असतील, यांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत सकार शब्द देखील काढला नाही। यानंतर आपण जर बघितलं तर एक सूत्र असं होतं की ज्यांच्या जास्त जागा येतील त्यांचा मुख्यमंत्री असावा अशा बाबतच्या देखील भूमिका महाविकास आघाडीमध्ये होती। मात्र असं जर जाहीर केलं तर त्यामुळं एकमेकांच्या महायुतीतील महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या जागा पाडण्याची दाट शक्यता होती आणि एकमेकांवरती कुरघोड्या या मित्रपक्षांनी केल्या असत्या अशी दाट शक्यता होती। त्यामुळे याबाबत पद्धतीने जाहीर उमेदवार जरी नाही केला, जाहीर चेहरा मुख्यमंत्री पदाचा नाही केला, तरी 4 भिंतीच्या आड मुख्यमंत्री पदाचा चेहरा महाविकास आघाडीने ठरवावा अशा पद्धतीची भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतली असल्याची सूत्रांची माहिती आहे। वर्ष, निश्चितच त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी आता काय काय घडामोडी घडतात आणखी त्या पाहाव्या लागतील। अक्षय, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय सीएम पदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी खरं तर ठाकरे गटाकडून केली जाते। 4 भिंतीआड सीएम पदाचा चेहरा जाहीर करा अशी मागणी ठाकरे गटाकडून केली जाते। त्यामुळे आता मुख्यमंत्री पदासंदर्भात ठाकरेंची नेमकी काय भूमिका आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे।